म्हणजे एका पक्षाने 18 वर्षे सत्ता भोगली आहे, दुसऱ्या पक्षाने 7 वर्षे भोगली आणि दोघांचाही दावा असायचा की आम्ही या शहराचा विकास केला. तर मग या शहरातील PM 2.5 आपण मोजूया. या महाराष्ट्रातील सर्वात जास्त प्रदूषित शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहर आहे. हे 1 नंबरला. हे सगळे कागदपत्रे गेल्या आठवड्यामध्ये मोशीचा जो वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आहे की आम्ही कचरा गोळा करून त्यातून एनर्जी निर्माण करतो आणि CNG पंपांना देतो किंवा वीज निर्मिती करतो, असे जे काही मोठमोठ्या गप्पा पिंपरी चिंचवड महानगरपालिका मारत होती, त्यांना गेल्या आठवड्यात केंद्रीय प्रदूषण मंडळाने नोटीस दिलेली आहे की तुमच्या सगळ्या थापा आहेत, तुम्ही काही वीज निर्मिती करत नाही, तुम्ही काही प्रदूषण कंट्रोल करत नाही, काही होत नाही, या सगळ्या थापा आहेत. बरोबर. आता हे जे सगळे प्लांट आहेत ना, हे यांच्याही काळात उभे आहेत, त्यांच्या काळामध्ये उभे आहेत. हे झालं हवेचं प्रदूषण. हीच गोष्ट पाण्याच्या प्रदूषणा बाबतीत 25 किलोमीटरची पवना नदी वाहते शहराच्या सुरुवातीपासून ते एंडपर्यंत. तिचा अवतार बघा. हिवाळ्यामध्ये जर तुम्ही गेले पवना नदीवरती तर तुम्हाला काश्मीरमध्ये आल्यासारखं वाटेल, एवढं त्या नदीवरती बर्फ असते. म्हणजे कोणाकोणाच्या काळात झाले. पवना नदीमध्ये तुम्हाला निळं पाणी दिसतं का कुठे? हिरवं पाणी तरी दिसेल का? सगळं काळाकुट्ट पाणी असतंय. मग ह्या फॅक्टऱ्या कोणाच्या आहेत? या इंडस्ट्री का बंद होत नाहीये? हे सगळं धुळीकरण होत आहे. मग ह्याच्यावरती बिल्डरांवर कारवाई का होत नाही? या शहरातील अर्धे नेते तर बिल्डर आहेत, या शहरातील अर्धे अधिकारी बिल्डर आहेत. त्यामुळे बिल्डरांवर कधीच कारवाई होणार नाही. जे कोणी पक्ष दावा करत असतील ना, तर माझं आव्हान आहे पत्रकारांच्या माध्यमातून, आपण एक असं चर्चासत्र घ्या की ते प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षाला बोलवा, म्हणजे जे स्टेटचे असतील किंवा शहराचे असतील त्यांना तिथे बोलवा आणि मग आपण नक्की शहराचा विकास झालाय का, शहर बका झालंय याची चर्चा करू. आणि सिंगापूरमध्ये काय असतंय, दुबईमध्ये काय असतंय, जर्मनीमध्ये काय असतंय, जपानमध्ये काय असतंय आणि आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे फक्त चहा पाणी. आलं विचार. विकास कशाला म्हणतात? आज इथे 20 वर्षांनी प्रत्येक